Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. We welcome you for the online service आजच्या या ऑनलाईन सभेमध्ये तुमचं स्वागत आहे. from all over the world through all the various platforms. संपूर्ण जगभरामधून वेगवेगळ्या मंचाद्वारे जे सर्व दर्शक पाहत आहेत, तुम्हा सगळ्यांचं स्वागत. This is a Saturday blessing meeting. आणि आजची शनिवारची आशीर्वाद सभा आहे. As you receive the word of the Lord, जसं तुम्ही प्रभूचा शब्द स्वीकाराल, James says, याकोबाच्या पत्रात असं लिहिलंय, it is a living word. हा शब्द जो आहे देवाचा, तो जिवंत शब्द आहे. So as you receive this living word, आणि म्हणून जसं हा जिवंत शब्द तुम्ही स्वीकाराल, it will give you eternal life तुम्हाला तो सार्वकालिक जीवन देईल and abundant life. आणि भरपूर विपुल असं जीवन देईल. So आणि म्हणून now let us be ready for the word of God. या वेळेला आपण सगळेजण तयार होऊया देवाच्या शब्दासाठी. So now welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayashree, with a mighty round of applause. देवाचे अभिषिक्त सेवक पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं मोठ्याने टाळ्या वाजवून स्वागत करूया. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Greetings to you all in the matchless name of Jesus Christ our Lord. तुम्हाला सर्वांना आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान नावामध्ये आमच्याकडनं शुभेच्छा. Great and mighty is our God, महान आणि महान देव आहे आपला, and greatly to be worshipped, आणि त्याची आराधना पण खरं म्हटलं तर महान रीतीनं झाली पाहिजे. and greatly shall you be blessed. आणि तुम्ही पण मग तेवढ्याच महान रीतीनं आशीर्वादित व्हाल सुद्धा. Amen. आमेन. No matter where you are positioned right now, आत्ताला जरी तुम्ही कुठल्याही स्थितीत असाल, nothing is too hard for our God. तरी आपल्या देवाला काहीच अवघड नाही. He will raise you from your dungeon तो तुम्हाला तुमच्या दलदलीतनं बाहेर काढेल and make it to sit on top places. आणि तुम्हाला उच्च स्थानांवरती बसायला लावेल. He will deliver you. देव तुम्हाला सुटका देईल, He will bless you आशीर्वाद देईल, and He will heal you. आणि देव तुम्हाला आरोग्य सुद्धा देईल. Just keep on trusting on God फक्त देवावरती विश्वास कायम ठेवा, and everything will turn out right in the end. बाकी सर्व काही शेवटी चांगलंच होईल सगळ्यांचं. Amen. देवाला धन्यवाद. Some things will turn out right in the middle. आणि काही गोष्टी अधेमध्ये पण चांगल्या होतील, Some things will turn out right even in the beginning. आणि काही गोष्टी प्रारंभी चांगल्या होऊन जातील. But even if doesn't happen in the beginning and in the middle, आणि जरी सुरुवातीला किंवा अधेमध्ये काही चांगलं झालं नाही, surely your end will be beautiful. तरी सुद्धा खात्रीपूर्वक रीतीनं तुमची अखेर मात्र चांगली होईल, हे नक्की आहे. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Psalm 115 verse 13. स्तोत्र 115 त्यातलं 13वं वचन आपण काढूया. Psalm 115 verse 13. 115 स्तोत्र आणि त्यातलं 13वं वचन आपण सगळ्यांनी उघडू. God will bless them that fear him, both small and great. स्तोत्र संहिता 115 आणि 13वं वचन असं म्हणतं, तो यहोवाचे भय धरणाऱ्या लहान मोठ्यांना आशीर्वाद देईल. Praise God. देवाला धन्यवाद. God will bless both the rich and the poor. परमेश्वर गरिबांना धनवानांना दोहोंना आशीर्वादित करेल. Whether you are small or great, तुम्ही लहान असाल थोर असाल, God can bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ शकतो. Because कारण Bible says बायबल म्हणतं, God never plays favorites. देव कधीही पक्षपात किंवा भेदभाव करत नाही. He will bless both the poor and the rich, परमेश्वर गरीब धनवान सगळ्यांना आशीर्वादित करेल, the male or the female. पुरुष स्त्रिया सर्वांना आशीर्वादित करेल. Because Bible says in Romans 2 verse 11, कारण रोमकरास 2 अध्याय आणि 11व्या वचनामध्ये बायबल असं म्हणतं, there is no respecter of persons with God. देवामध्ये पक्षपात आणि भेदभाव ही गोष्ट नाही. Bible says in Deuteronomy 10 verse 17, अनुवाद 10 अध्याय 17व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, his decisions are always favorable देवाचे निर्णय नेहमी अनुग्रहास्पद असतात. and you cannot bribe him to change his mind. आणि आपण देवाला लाच देऊ शकत नाही त्याचं मन बदलायला. Bible says in Job 34 verse 19, योबाचा 34वा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, God created all. परमेश्वराने सगळ्यांनाच निर्माण केलं, He has no favorites. आणि परमेश्वर पक्षपात करत नाही की हे माझे आवडते आणि हे नावडते, असं देव कधी करत नाही. Whether rich or poor, का धनवान आहे हा गरीब आहे ते बघून देव असं सगळं ठरवतो असं नाहीये. God doesn't in the least care about your social status. एक तर देवाला तुमचं सोशल स्थान म्हणजे सामाजिक तुमचं पद काय आहे याची काही पर्वाच देवाला पडलेली नाही. Or your political status, तर राजकारणी कुठलं पद तुमच्याकडे आहे त्याची सुद्धा पर्वा देवाला नाहीये. or what race or skin color or
ethnicity. किंवा तुम्ही कुठल्या जातीचे आहात, कुठल्या वर्गाचे आहात, तुम्ही कुठल्या रंगाचे आहात, याची सुद्धा काही पर्वा देवाला पडलेली नाही. You may be a tramp, you may be a druggist, तुम्ही कोणीही असाल, तुम्ही कदाचित अंमली पदार्थांचं सेवन करणारे कोणीतरी असाल, कोणी असाल, you may be a pauper, you may be a president भिकारी also. असाल, नाही तर देशाचा राष्ट्रपती असाल, काही असाल, कोणी असाल. He doesn't see your nation, देव तुमचा देश बघून तुमच्याकडे येत नाही he doesn't see your culture, आणि देव तुमची संस्कृती बघूनही तुमच्याकडे येत नाही your tribe, आणि तुमचं कुळ बघून पण येत नाही. or whether you are educated or uneducated. किंवा आपण शिक्षित आहोत का, आपण अडाणी आहोत, उच्च दर्जाचे आहोत का, हरिजन आहोत, हे सगळं बघून देव येत नसतो. God doesn't care देवाला काही या गोष्टींची पडलेली नाहीये what one's earthly reputation is. की एखाद्या माणसाला पृथ्वीवर काय पद्धतीची ख्याती मिळालेली आहे याची पर्वा देव करत नाही. All these things are earthly endeavors. या सगळ्या गोष्टी पृथ्वीवरच्या असतात बेटा. And this means absolutely nothing to God. या सगळ्या गोष्टी पृथ्वीवरती कमवायला मनुष्य झटतो आणि देवाच्या नजरेत या गोष्टींना खरं म्हणलं तर काय अर्थच नाहीये. God views all the people as equals. देव संपूर्ण मानव जातीकडे पाहताना प्रत्येक मानवाला त्याच समानतेनं पाहतो. तूही सारखा, मीही सारखी. Why? का? Because God is our creator. कारण देव आपला निर्माण करता आहे. Say, the world may look at you as unequal people. जग तुमच्याकडे बघताना थोडंसं भेदभाव करून बघू शकतो की नाही, हे तेवढ्या समानतेचे नाहीत, हे तेवढ्या लायकीचे नाहीत, यांची पात्रता एवढी नाही. But ask the parent, पण आई बापांना विचारा, for them all the children are equal. आई बापाला आपली सगळी मुलं सारखी असतात. So what does it show about our God? मग आपल्या देवाचं काय त्यावरनं आपल्याला लक्षात येतं? That He is our Father. यावरनं आपल्याला आपल्या देवाचं असं लक्षात येतं की देव आपला बाप आहे. That's why He doesn't regard आणि people देव according to आपला their बाप असल्यामुळे status. देव या गोष्टी मानत नाही, तो भेदभाव करत नाही, पक्षपात करत नाही, तो काही बघत नाही. God does not put anybody on a pedestal and put the other one down. एखाद्या माणसाला अगदी उंच करून दुसऱ्याला अगदी पायदळीच टाकायचं असं देव करत नसतो. But the world does it. पण जग असं करतं. It puts एखादा a few उंच- people on the pedestal जग असं करतं. काही लोकांना इतकं उंच स्थान देऊन ठेवतं that it has ultimately led some men to act as God, की सरते शेवटी ती अगदी उच्च स्थानी गेलेली माणसं स्वतःला देवच समजायला लागतात which has ultimately led society to destruction. आणि सरते शेवटी समाजाचा त्यातनं नाश होतो. But God judges each person on whether he or she worships God. किंतु परंतु देव प्रत्येक मानवाचा न्याय याच गोष्टीवर आधारभूत करतो की तो मानव, पुरुष किंवा स्त्री, माझी आराधना करत आहे की नाही. That's what God sees. देव हेच फक्त बघतो की हा पुरुष किंवा ही स्त्री माझी आराधना करत आहे की नाही. The closest to God are those who worship Him. देवाच्या अगदी जवळचे लोक कोण, असा प्रश्न लिहा. त्याचं उत्तर लिहा, जे लोक देवाची आराधना करतात ते लोकच देवाच्या अगदी जवळचे असतात. No matter what language you speak, no matter whether you are a man or a woman. आणि त्या बाबतीत तुमची जात काय, तुम्ही भाषा कुठली बोलता, तुम्ही पुरुष आहात का स्त्री आहात, यांनी काही फरक पडत नाही. If you believe in Him, तुमचा जर देवावर विश्वास असेल He is bound to be giving you preferential treatment. तर देव बांधील आहे तुम्हाला प्राधान्याची अशी वर्तणूक द्यायला, तुमचा देवावरती विश्वास असेल तर. And moreover, त्याहूनही जास्त He doesn't save us because of our education. आपलं शिक्षण बघून तर देव आपल्याला तारण देत नाही. He saves us because of His grace, देव आपल्याला तारण देतो त्याच्या कृपेमुळे देतो, because of His mercy. त्याच्या दयेमुळे तो आपलं तारण करतो. And so He will not bother to see from where you come. तर देव ही पर्वा करणारच नाहीये आणि हे बघणारच नाहीये देव की तू कुठून आला, तुझं कुळ काय, तुझं नाव काय, तुझं खानदान काय, तुझं घराणं काय. देव हे बघणार नाही. Because none of us can earn our salvation. का आपल्यातला कुणीही आपलं तारण कमवू शकत नाही की मी एवढं एवढं देतो, एवढं एवढं करतो, तुम्ही मला तारण द्या, असं आपल्यातला कुणीही तारण कमवू शकत नाही. That means money has no value before God. याचा अर्थ देवासमोर पैशाला किंमतच नाही, हे की नाही. तारण कमवलं जाऊ शकत नाही याचा अर्थ देवाच्या समोर पैशाला किंमतच नाहीये बेटा. If salvation is free, हा तारण मोफत आहे that means He's not looking at what condition we are in. आणि तारण जर मोफत आहे तर देव आपल्या अवस्थेकडे बघतच नाही आपण कुठल्या अवस्थेत आहोत. Only one thing He sees, देव आपल्याकडे पाहताना एकच गोष्ट पाहतो whether you believe on Him, की तुझा देवावर विश्वास आहे का रे, whether you trust on Him, आणि तू देवावरती भरोसा ठेवते का ग, whether you lean on Him, तू देवाचा आधार घेऊन जगतोय का. एवढंच देव पाहतो, nothing else. बाकी काहीच देव बघत नाही. And on that basis, आणि त्याच्यावर आधारित God will bless you. देव आपल्याला आशीर्वादित करेल.
Some may be soaring very high like an eagle. काही लोक गरुडाप्रमाणे फार मोठी झेप घेत असतील. God is not impressed. देवावरती त्यानं काही छाप पडत नाही. Because every eagle that flies high has to come down on the earth and fall कारण dead. की प्रत्येक गरुड जो मोठी झेप घेतो त्याला शेवटी पृथ्वीवरती पाय तर ठेवायला लागणारच आहेत. I mean, it has to die not on the tree but on the earth. आणि गरुड काही झाडावर मरणार नाही ना. मरण तर त्याला पृथ्वीवर, भूतलावर, या जमिनीवरच येणार आहे. Amen. आमेन. That's why we all need a very strong God in our lives. म्हणून ना आपल्याला प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये अतिशय खंबीर आणि बलवान अशा देवाची गरज आहे. You may be in the peak of things, आणि असाल कदाचित तुम्ही गोष्टींच्या अगदी पराकाष्ठेवर, yet you need God. तरी तुम्हाला देवाची गरज पडणारच आहे बरं का. कितीही मोठी मजल तुम्ही जरी मारली तरी शेवटी देव हा लागतोच. Some people think God hates the rich. काही लोकांना असं वाटतं की देव श्रीमंतांचा तिरस्कार करतो म्हणून. God doesn't hate the rich. असं काही नाही की देव श्रीमंतांचा तिरस्कार करतो, असं नाहीये. He will not reject you because you are rich. आणि तू धनवान आहेस, तू श्रीमंत आहेस म्हणून देव तुला नाकारणार नाहीये. Neither will he accept you because you are poor. किंवा तू गरीब आहेस म्हणून देव तुला स्वीकारणारच, असा काही क्रायटेरिया नाहीये. The criteria is whether the rich or the poor believe in him. तर तो श्रीमंत माणूस किंवा तो गरीब माणूस देवावरती विश्वास ठेवत आहे की नाही, हा क्रायटेरिया आहे. ते बघितलं जाईल की तुमचा देवावर विश्वास आहे का. Some people look at the strong and the mighty and say God will not take him close. काही लोक बलवान आणि खंबीर लोकांकडे पाहतात आणि म्हणतात नाही नाही, या लोकांना देव काही जवळ घेणार नाही. That's not true. पण असं काही नाही की God is no respecter ते of persons. खंबीर आहेत, ते बलवान आहेत म्हणून देव त्यांना जवळ फिरकू देणार नाही, असा भेदभाव करणारा आपला देव नाहीच आहे. Because here he said he will bless the both the kinds of people, small and great. काय इथे लिहिलेलं आहे ना की लहान आणि मोठे सर्व पद्धतीच्या लोकांना तो आशीर्वाद देईल. स्तोत्र 115:13 जे आपण वाचलं. Say, in the world it is so different. जगात किती वेगळं आहे ना. A rich man may be regarded, a poor man may not be. जगामध्ये एखाद्या श्रीमंत माणसाला मानलं जाईल आणि भिकाऱ्याची कदर कोणी कदाचित करणारही नाही. जग असंच आहे. Or maybe some will regard the poor but disregard the rich. किंवा काही लोक गरीबाला फार मानतील आणि श्रीमंतांची कदर करणार नाहीत, असंही होऊ शकतं. It is possible in the world. शक्य आहे, जगामध्ये हे सगळंच शक्य आहे. You may love a rich man, not a poor man, आणि तुम्हाला कदाचित एखाद्या श्रीमंतावर प्रेम असेल, गरीबावर नसेल, for obvious reasons. आणि काही कारणांना. Some will love the poor काहींचं गरीबांवर प्रेम असेल and hate the rich. आणि त्यांना धनवान अजिबात आवडत नसतील. Why? का? Because they are rich and they are poor. कारण ते श्रीमंत आहेत, आम्ही गरीब आहोत बाबा. But with God, पण देव ना, he does not play favorites like that. देव असं पक्षपात करत नाही. आवडते निवडते जे खेळ असतात ना, ते खेळ देव नाही खेळत. All are welcome in the kingdom of God. सगळ्यांचं स्वागत आहे हो देवाच्या राज्यात. God's heaven is open for all. देवाचं स्वर्ग सगळ्यांना उघडं आहे. Only one condition is there. एकच अट दिली आहे त्यासाठी. He who comes should revere him and worship him. जो कोणी येतो त्याने देवाला मानावे आणि देवाची आराधना करावी, बस. The rich cannot come with their wealth. आणि श्रीमंत लोक देवाकडे येताना त्यांचा पैसा घेऊन येऊ नाही शकत की हा घ्या पैसे आणि स्वीकारा मला, असं होत नाही. Not the poor come empty. किंवा गरीब माणसं आमचे तर रिकामेच हात आहेत हो, आता आम्हाला स्वीकारा, असं म्हणून गरीब पण देवाकडे येऊ शकत नाही. Both should come as true worshippers. दोघेही येताना त्यांनी खरे आराधक बनून देवाकडे यायचं. Both should come with a real heart. आणि दोघांनी येताना खरं हृदय घेऊन देवाकडे यायचं. Both should come with a real dependence on God. श्रीमंत गरीब लहान थोर सगळ्यांनी देवाकडे येताना मी देवावरच आता अवलंबून जगत आहे, तार नाही तर मार, अशा वृत्तीनं यायचं. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 22 verse 2, नीतिसूत्र 22:2, there is one thing common with the rich and the poor, the Lord made them both. एकच गोष्ट धनवान व दरिद्री एकत्र मिळतात आणि परमेश्वर त्या दोघांचाही निर्माण करणारा आहे. Say, God made the rich, म्हणजे देवाने धनवानांना निर्माण केलं God made the poor also. आणि देवानेच गरीबांनाही निर्माण केलं. So does God regard only the saints मग याचा अर्थ काय, देव फक्त संतांनाच मानतो का हो and shun the sinners? आणि पाप्यांना अगदी हकलूनच लावतो का हो देव? No, he is rich in mercy to all who call upon him. असं काही नाहीये. जे सगळेजण देवाचा धावा करतात त्यांच्यावरती उदंड दया करणारा तो देव आहे बर का. तो देव आहे. Yes, Bible speaks of Hannah, a woman poor in spirit. बायबल मध्ये एका स्त्रीची नोंद केली आहे जिचं नाव होतं हन्ना. आत्म्याने फार दीन आणि गरीब. She had no children तिला संतान नव्हतं and so she was poor in position. वांज होती ती आणि त्यामुळे पद म्हटलं, स्थान म्हटलं तर खालचं स्थान होतं तिचं समाजात, सोसायटीत आणि घरात. For her husband married a second time. मग तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं.
And his second wife's name was Peninnah. दुसऱ्या बायकोचं म्हणजे तिच्या सवतीचं नाव होतं पनिना. Now, through Peninnah, the husband had children. आता पनिनेद्वारे नवऱ्याला मुलं झाली. And so Peninnah provoked Hannah, the first wife. मग पनिना हन्नेला उस्कवायची, तिला नावं ठेवायची, तिची थट्टा करायची. But Hannah worshipped God. पण हन्ना मात्र देवाची आराधना करत राहायची की काही असो. She never retaliated, तिने कधी प्रतिउत्तर म्हणून केलं नाही. but always cried out of the bitterness of her heart. आणि हृदयाच्या त्या कडूपणातनं मात्र ती रडायची. See? Now, there is no accepting of face value with God. आता देव म्हटलं ना तर देव तोंड देखलं कुणाला स्वीकारत नाही की हा दिसायला फार छान आहे याला घ्या असं देव करत नसतो. Or he's got a long face, let me accept किंवा her ह्याचा चेहरा or फार him. उदास दिसतोय आज आपण याला घेऊन टाकूया असं काही देव करत नसतो. म्हणजे तोंड देखलं जे म्हणतात ना ते प्रकार देव खेळत नाही. God sees the heart. देव शेवटी ते हृदयच पाहतो रे. God is not a prejudiced God. आणि देव असा पक्षपात करणारा जाती भेद करणारा देव नाहीये. From where you descended, who are your parents, तू कुठून आला, तुझे आई बाप कोण, what is the state of your condition, तुझी अवस्था काय, तुझी जातच काय, तुझी पातच काय हे देव नाही बघत. what religion you belong तू to. कुठल्या धर्माचा आहेस रे हेही देव बघत नाही. God sees not as man sees, आणि देव ना माणूस बघतो तसं बघतच नाही. इन शॉर्ट, because man sees the face. कारण माणूस फक्त तोंडच बघतो. He sees the culture. माणूस संस्कृती बघतो. He sees the language. माणूस बघताना काय बघतो, त्या माणसाला बघतो, त्याची भाषा बघतो, त्याची जात बघतो, त्याची संस्कृती बघतो. God sees only one thing. देव एकच गोष्ट बघतो, Heart. हृदय. आणि तिथेच आपण जिंकतो कारण देव फक्त हृदयच बघतो. Isn't it wonderful? Our आहे ना God is so छान? wonderful. किती छान देव आहे ना आपला. And so when Hannah cried out to God, मग हन्नेनी जेव्हा देवाचा रडून धावा केला God answered her. देवाने तिला उत्तर दिलं. And God blessed her with 6 children. आणि देवाने तिला 6 मुलांचा आशीर्वाद दिला. So the loud boasting of Peninnah was silenced forever. मग पनिना जी काही निंदा हन्नेची सारखी सारखी करत होती ती शांतच झाली कायमची. Bible says in Galatians 6:7, गलती 6वा अध्याय 7वं वचन बायबल म्हणतं, be not deceived, God shall never be mocked. फसू नका रे, देवाची थट्टा कधी होत नसते असं लिहिलंय. See, make no mistake of this. आणि याविषयी न चूक करू नका. None can make a fool out of God. देवाला कोणी मूर्खात काढू शकत नाही. There is no variableness in his love. आणि देवाच्या प्रीतीमध्ये असा भेदभाव नाहीये, There is फेरफार नाहीये. there is no shadow of turning without God. आणि देवामध्ये ना आता देव फिरला बघ आता देव वळला असं कधी होत नाही. Amen. आमेन. See, he who has all will never despise anything. कसं असतं ज्याच्याकडे सगळं आहे तो कधीच कशाला तुच्छ लेखणार नाही. In fact, he who has all can never despise the one who has nothing. आणि उलट पक्षी ज्याच्याकडे सगळं काही आहे तो ना ज्याच्याकडे काहीच नाहीये त्याला तुच्छ मानू शकत नाही. Because he has everything. कारण की त्याच्याकडे सगळं आहे. A rich man will never be envious of a poor man. श्रीमंत माणसाला कधी गरीब माणसाचा तिरस्कार किंवा ईर्ष्या ज्याला म्हणतात ती होणार नाही. A poor man may have envy about a rich man, कदाचित गरीब माणसाला श्रीमंत माणसाची ईर्ष्या म्हणजे जळफाट होऊ शकतो कदाचित. but not a rich man. पण श्रीमंताला कधी गरीब माणसाची ईर्ष्या होणार नाही कारण त्या श्रीमंताकडे सगळं आहे. So God has everything. तसं देवाकडे सगळं आहे. He is not jealous of anybody. देव कुणाचीच ईर्ष्या करत नाही किंवा देव कुणावरच जळत नाही. तो देव आहे त्याच्याकडे सगळं आहे. He wants to bless तर everyone. देवाला ना प्रत्येकाला आशीर्वादच द्यायचा आहे. Job 31:15 says, योग 31 त्यातलं 15वं वचन म्हणतं, did not he who made the one make the other in the womb too? आणि ज्याने एकाला निर्माण केलं त्यानेच दुसऱ्यालाही आईच्या ओटीपोटात निर्माण केलेलं आहे की नाही. So he who made Peninnah in the womb made Hannah also in the womb. तर ज्यानं आईच्या ओटीपोटात पनिनीला निर्माण केलं त्यानेच हन्नेलाही निर्माण केलं. ओटीपोटांमध्ये बाळ घडवणारा देवच असतो. So he will never cast away them that trust in his name. तर जी माणसं देवाच्या नावावरती विश्वास ठेवतात त्या माणसांना देव कधी हकलून लावणार नाही हे सांगायचं तात्पर्य आहे. There was another man whose name was Naaman. एक अजून माणूस होता त्याचं नाव होतं नामान. He was a Gentile, आणि तो परराष्ट्रीय होता, परका होता, a Syrian. सिरियन होता. Now when he was afflicted with leprosy, त्याला ना कुष्ठरोग झाला आणि जेव्हा त्याला कुष्ठरोग झाला कोड फुटलं no doctors could heal him. एकही डॉक्टर त्या काळातले त्याला बरं करू शकले नाहीत. But see, when he went to the man of God named Elisha, पण मग नामान त्या काळामध्ये देवाचे एक सेवक होते अलिशा नावाचे. त्या देवाच्या सेवकाकडे जेव्हा हा नामान गेला and God prayed from him, आणि अलिशाकडनं जेव्हा नामानाने प्रार्थना करून घेतली God had mercy on him देवाने केली ना दया नामानावर. because he worshipped
the reality God. कारण नामानाने खऱ्या देवाची आराधना केली या सगळ्यामध्ये. God immediately healed him. आणि देवाने त्याला लगेचच आरोग्य दिलं, बरं केलं. And Bible says, बायबल म्हणतं in the whole of Syria, none were healed except Naaman. संपूर्ण सिरियामध्ये कोणीच बरं झालं नाही, पण नामान बरा झाला. There were many Jewish people who worshipped God, बाकी अनेक यहुदी माणसं अशी होती जी देवाची आराधना तिथे करत होती. but not with a heart like Naaman had. पण नामानाचं जे हृदय होतं ना, त्यासारखं हृदय घेऊन करत नव्हती. And secondly, दुसरी बाब, by healing Naaman, God showed, नामानाला आरोग्य देऊन देवाने असं दाखवलं की I'm not only preferential towards Israel, but even Syrians. मी इस्रायलला फक्त प्राधान्य देतो असं नाहीये, माझ्यासाठी सिरियातले पण तसेच आहेत. Whether it is Egypt or India or any nation, म्हणजे कुठल्याही देशातली माणसं माझ्यासाठी माणसंच आहेत. मग ती मिस्र देशातली असो, इस्रायल मधली असो, सिरियातली असो, शेवटी भारतातली असो, माणसं देव म्हणतो माझ्यासाठी माणसंच आहेत. only if they come to me. फक्त ते जर माझ्याकडे आले तर. Did you see that? म्हणजे लक्षात येत आहे ना देव काय म्हणतोय. Because only Naaman went. कारण फक्त नामानच देवाकडे त्या हृदयानं गेला. Only he alone went to Elisha to get फक्त prayer. नामान एकटाच अलिशाकडे त्या काळामध्ये प्रार्थना करून घ्यायला गेला. Praise God. देवाला धन्यवाद. If you alone come to God, तसं तुम्ही एकटेही जरी देवाकडे आलात ना, God will bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करेल. No matter from where you come, मग तुम्ही कुठूनही आलेले जरी असाल आणि God- अगदी एकटे, God only sees your heart. देव फक्त तुझं हृदय बघतो बेटा. अख्ख्या घरातून तू एकटी आली, कुळातनं एकटी आली, खानदानातनं एकटी आली, देव तुझं हृदय बघतो God will bless you. आणि देव तुला आशीर्वाद देईल. And if they don't come, आणि जर ते आले नाहीत they will not be blessed. तर त्यांना आशीर्वाद मिळणार नाही. जे येणार नाहीत त्यांना आशीर्वाद मिळणार नाही. जे खरं चांगलं हृदय घेऊन येतील ते आशीर्वादित होतील. And others are jealous. आणि बाकीचे जळतच बसतील. Why this person is blessed? ईर्षा की नाही पण ह्यांनाच एवढे आशीर्वाद का मिळतात, Why only them? नाही पण ह्याच लोकांचं Why चांगलं only काम- they are नाही promoted? मग ह्यांनाच बढती का मिळते. आम्ही You ते- also come like them to God. अरे त्यांच्यासारखं बनून तुम्ही पण देवाकडे याल, तुमचा उद्धार होईल, उत्कर्ष होईल. Because coming to Him, if it was based on your education and from where you come, your background, then I will understand. कारण देवाकडे तुमचं येणं, तुमची पार्श्वभूमी काय आहे, तुमचं शिक्षण काय आहे, या सगळ्यावरती आधारित असतं तर मी समजून घेतलं असतं की अशा रीतीनं निर्णय Yes. होईल म्हणून. That's why you couldn't be blessed. आणि म्हणून तुम्हाला आशीर्वाद मिळाला नाही कारण ते फार शिक्षित होते, तू अडाणी आहे वगैरे वगैरे, मग आपण म्हणू शकलो असतो. पण असं तर नाहीये. Everybody can come to Him. सगळेजण देवाकडे येऊ शकतात. राहतं ते हृदय, मग ते हृदयच फक्त चांगलं करून देवाकडे येणं आहे. How many are getting me what I'm किती saying? लोकांना कळतंय मी काय म्हणतोय, की देवाकडे यायला लागतं काय, हृदयाशिवाय काही नाही, चांगलं हृदय पाहिजे. 2 Kings 5:15. 2 राजे 5:15. I know now without a shadow of doubt that this is the reality God. मला आता अजिबात शंका न घेता हे पटलंय की हा खरा देव आहे. 2 राजे 5:15. So whether you are young or old, rich or poor, high or low, less or more, मग तुम्ही कोणी असा, श्रीमंत असा, गरीब असा, उच्च असा, नीच असा, लहान असा, थोर असा, कोणी असा, married or unmarried, लग्न झालेले असा, लग्न न झालेले असा, God is not going to hold you in those areas. देव तुम्हाला या सगळ्या भागांमध्ये जबाबदार धरणारच नाहीये की तू लग्न केलं नाही मग आता मी तुला स्वीकारणार नाही, किंवा तुझं लग्न झालंय म्हणून मी तुला स्वीकार, असे काही प्रकार देवाबरोबर नसतात. The greatest need today is the blessing, आज सगळ्यात मोठी गरज माणसाची काय आहे? आशीर्वाद. आणि काय आहे? and it shall not be denied to them that come to Him. आणि जी माणसं देवाकडे अशी येणार त्यांना ते आशीर्वाद नाकारले जाणार नाहीत. आज माणसाला दुसरं हवंय काय? How can He act differently with us? कसं काय देव आपल्याशी असा पक्षपात करून वागू शकणार आहे? He is not a politician. शक्यच नाही. देव काय राजकारणी मंत्री आहे का Say, असं वागायला? Bible says in Malachi 2:10, मलाकी 2:10 बायबल असं म्हणतं, have we not all one heavenly Father? आपल्याला सर्वांना एकच स्वर्गीय पिता आहे की नाही हो? Has not one God created all of us? त्या एकाच देवाने आपल्याला सगळ्यांना निर्माण केलेलं आहे की नाही हो? Say, असं म्हणतो तो 2:10 मलाकीत. how can He love one and hate the other? मग कसं काय देव एकाला प्रेम करणार आणि दुसऱ्याचा तिरस्कार करणार? That son may be a black sheep for the family, कदाचित तो मुलगा त्याच्या घरामध्ये त्याच्या परिवारासाठी काळं मेंढरू असेल. that son may be a prodigal for that father, कदाचित तो मुलगा त्यांच्या घरात त्यांच्या बापाला उधळा मुलगा असेल. but for God all are one. पण देवाच्या नजरेमध्ये सगळे सारखेच आहेत बेटा.
तू काय, मी काय, आपण काय आणि कोण काय. Now, this discrimination started when our first parents disobeyed God. आता तुम्हाला माहिती आहे सगळा भेदभाव कधी सुरू झाला? जेव्हा आपल्या प्रथम पालकांनी देवाची आज्ञा मोडली ना, तेव्हापासून हे घोटाळे सुरू झालेत. They listened to the voice of the devil. आपल्या प्रथम पालकांनी सैतानाची वाणी ऐकली And sin and death came into the world. आणि अशा पद्धतीनं पाप व मरण या दोन गोष्टी या जगात आल्या. But God so loved the पण world देवाने मात्र या जगावर एवढी प्रीती केली that He sent His only begotten Son, Jesus Christ, की देवाने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यांना पाठवलं that whoever believes on Him की आता येशूंवर जो कोणी विश्वास ठेवेल shall not perish. त्याचा नाश होणार नाही. Whoever. जो कोणी, Say. ज्या कोणी, जो कोणी, जे कोणी. God loved the world. देवाने संपूर्ण जगावर प्रेम केलंय. Today nations are fighting against another nation. आज देशाविरुद्ध देश भांडत आहे. तुम्ही बातम्या बघत जरूर असाल. Religion against another religion. आज धर्माविरुद्ध धर्म भांडत आहे. Caste against another आज caste. जातीविरुद्ध जात भांडत आहे. But Bible says पण बायबल म्हणतो God so loved the world. देवाने जगावर इतकं प्रेम केलं. Crosses all barriers, नाही all संपलं. boundaries. जात पात सगळी बंधनं पार करून देवाने पूर्ण जगावर एवढं प्रेम केलं. And He says, whoever आणि देव म्हणतो जो कोणी, shall call upon the name of the Lord shall be saved. जो कोणी प्रभूच्या नावाला हाक मारेल तो तारला जाईल. That proves त्याच्यावरनं सिद्ध होतं how different our beliefs are and what God believes in. आपला विश्वास किती वेगळा आहे आणि देव ज्या गोष्टींवरती विश्वास ठेवून कामं करतो ते किती वेगळं आहे हे ह्याच्यावरनं आपल्याला सिद्ध होतं. आणि काय पुरावे पाहिजेत बेटा? Only love can break every barrier of enmity. हे जे प्रेम आहे ना, ही जी प्रीती आहे ना, ती प्रीतीच सगळ्या दुश्मनीला संपवू शकते बेटा. And that's- वैर प्रेमच खलास करतं. And that's the only thing the world does not know. आणि आज जगाला हेच माहिती नाहीये प्रेम म्हणजे काय. And God showed it. आणि देवाने दाखवलं ते आपल्याला That if there is love, की जर प्रेम असेल no country will build up more armaments. तर कुठलाच देश अशी सगळी शस्त्रसामग्री गोळा करून ठेवणार नाही, अण्वस्त्र गोळा करून ठेवणार नाही. God did this by sending Jesus on this आणि earth. देवाने हे प्रेम प्रभू येशू ख्रिस्तांना या जगात पाठवून आपल्याला दाखवलं. And Jesus didn't die for one nation. आणि येशू ख्रिस्त काही फक्त एका देशासाठी वारलेले मेलेले नाहीयेत. He died for the whole world. येशू संपूर्ण जगासाठी मेलेले आहेत. That shows त्यावरनं आणि सिद्ध होतं God's love for you की all. देवाचं तुम्हा सगळ्यांवर किती प्रेम आहे. That means He died for the rich and the poor. याचा अर्थ देव येशू जेव्हा मरण पावले ते श्रीमंत गरीब सगळ्यांसाठी मरण पावले. That means Jesus died for the weak and the strong. याचा अर्थ येशू ख्रिस्त मरण पावले ते अशक्त शक्तिमान सगळ्यांसाठी मरण पावले. For everyone. त्यात भेदभाव नाही, पक्षपात नाही, गरीब काय, श्रीमंत काय, लहान काय, मोठा काय, अडाणी काय, शिक्षित काय, लग्न झालेला काय, नसलेला काय. Some people say काही लोक म्हणतात Jesus is a foreign God. येशू म्हणजे फॉरेनचा देव. हो, आमचा काय संबंध आहे They don't येशूशी? understand. त्यांना कळतच नाही. If they read the Bible, then they will बायबल understand. वाचलं तर त्यांना कळेल ना. Jesus is not a foreign God. येशू काय फॉरेनचा देव नाहीये काही. If he was a foreign God, he wouldn't die for the whole world. येशूचा फॉरेनचा देव असता तर संपूर्ण जगासाठी येशू वारले असते का? फक्त अमेरिका घेऊन मेले असते ना अमेरिकेसाठी. असं नाहीये. He died for you, for येशू me. तुझ्याहीसाठी मेलेत, माझ्याहीसाठी मेलेत. If the world only follows one line of love of Jesus, there will be no war from henceforth. हे जग येशूंनी दिलेल्या या प्रेमाच्या एका वाक्यावर जर चाललं ना Yes. तर यापुढे या जगात युद्धच होणार नाहीत. There won't be war at all. अगदी युद्ध होणारच नाहीत. येशूंच्या प्रीतीच्या एका कणावर जरी हे जग चाललं तर. Bible says in John 1:12, योहान पहिला अध्याय 12 वचन बायबल म्हणतं all who received and believe in his name, God gave them the right to become the sons of God. ज्या सर्वांनी त्याचा स्वीकार केला आणि त्याच्या नावावरती विश्वास ठेवला त्या सर्वांना देवाने त्याचे मुलगे होण्याचा अधिकार दिला. Praise God. देवाला धन्यवाद या हक्कासाठी आणि अधिकारासाठी. This Jesus rose from the dead. हे येशू मेले आणि मेल्यापश्चात परत जिवंत झाले. That shows त्याच्यावरनं the दिसतं. power of love. प्रीतीतलं सामर्थ्य बघा दिसून येतं यावरनं. Love conquered death. अरे प्रेमाने मरणावर विजय घेतला. Love is stronger than death. प्रेम मरणापेक्षाही प्रबळ आहे बेटा. If you show love, तुम्ही जर प्रेम दाखवलत ना there won't be war. तर युद्ध होणारच नाही, भांडणं होणारच नाहीत. Bible says in Mark chapter 5, मागचा 5वा अध्याय बायबल म्हणतं when Jesus was in Capernaum, एकदा येशू ख्रिस्त कफरनहूम नावाच्या गावात होते. there were two cases of two different people, दोन उदाहरणं होती, दोन वेगवेगळ्या लोकांची two different genders, आणि दोन वेगवेगळे लिंग two different positions, आणि दोन वेगवेगळ्या पदांवरची ही माणसं, two different homes. दोन वेगळी घरं.
दोन वेगळी घरं, दोन वेगळी माणसं, दोन वेगवेगळी लिंग, म्हणजे एक पुरुष म्हणा एक स्त्री असंही. 2 different groups, दोन वेगवेगळे गट, one rich, one poor. एक श्रीमंत एक गरीब. Yet we see Jesus is not prejudiced. तरी आपण बघतो की येशू ख्रिस्त इथं काहीच भेदभाव करत नाहीत, पक्षपात करत नाहीत, जातीभेद करत नाहीत. The first one was Jairus, पहिला होता याईर, whose only daughter was dying. त्याची एकुलती एक मुलगी मरत होती. He was a very rich man, याईर फार श्रीमंत होता बरं का, greatly positioned, आणि प्रतिष्ठित माणूस होता, उंच स्थानावर होता, ruler of a synagogue. आणि सभागृहाचा अधिकारी होता तो. Now all doctors failed and they couldn't revive his daughter. आता असं झालं की सगळ्याच डॉक्टरांना अपयश आलं आणि ते काही यायराच्या मुलीला बरं करू शकेनात. On the other hand, दुसऱ्या हाताला there was a poor woman एक गरीब बाई होती suffering with the issue of blood for 12 long आणि years. 12 वर्षांपासून तिला सारखं अंगावरनं जात होतं, म्हणजे रक्तस्राव होत होता. All the money was lost on the doctors. त्या बाईचा सगळाच पैसा डॉक्टरांकडे जाऊन 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 संपला. And so here was a poor lady, मग आता इथे ही एक गरीब बाई आहे here was a rich man. आणि हा श्रीमंत बाबा आहे, याईर, आणि ही स्त्री याईर बाबा आणि ही गरीब बाई. Both had needs. दोघांनाही गरजा. Something rich don't have needs. काहींना असं वाटतं की हे श्रीमंत आहेत म्हणजे यांना काही गरजाच नसतील, पण असं नसतं. Everybody has needs. प्रत्येकाला काही ना काही गरज असतेच बेटा. पैशाचीच गरज म्हणजे सगळी गरज असं नसतं. प्रत्येकाला काही ना काही गरज असते, कोणाला ना कोणाला काही ना काही कमी हे पडतच असतं. Otherwise Jesus wouldn't die for the rich. नाही तर मग येशू श्रीमंत लोकांसाठी मरण पावलेच नसते ना, जर ते असे सर्व काही संपन्न असते तर. And both were heading to meet Jesus. आणि हे दोघेही येशूंना भेटायला येत होते, हा याईर बाबा आणि ही रक्तस्रावी बाई. Now we will see आता आपण बघू whom will Jesus listen to first. येशू पहिलं कुणाचं ऐकतात, बाबाचं का बाईचं? Is he the Lord of the rich तो श्रीमंतांचा देव आहे फक्त, alone? फक्त श्रीमंतांचाच देव आहे तो, Or is the Lord of the poor alone? का तो फक्त गरिबांचाच देव आहे? आपण बघू ना. Does he regard women above men? आणि येशू बायकांना पुरुषांपेक्षा जास्त मानतात का? Or does he regard men above women? का येशू सुद्धा पुरुष प्रधान संस्कृतीतलेच आहेत आणि म्हणून पुरुषांनाच पहिला नंबर देतात? बघूया. Does he play favorites? असं पक्षपात करतात का येशू की हा आवडता ती आवडती आवडती? Does he see only what religious background you are coming from? येशू बघतात का की कुठल्या धार्मिक पार्श्वभूमीतनं तुम्ही आलाय? Now we will see the story. बघू ना आपण, कारण हा एक बाबा इथं आहे आणि ही एक बाई पण इथे आहे. Now both were heading to meet Jesus. दोघंही येशूंना भेटायला जात होते. And so the rich man Jairus met Jesus first श्रीमंत माणूस याईर पहिला येशूंना भेटला, because he must have come on horseback. कारण तो घोड्यावर बसून आला असेल ना. Rich people, श्रीमंत माणसं he must have come in a car. गाडीतनं आला असेल, मोटार गाडीतनं आला असेल. In तर तो today's आता- language. म्हणजे आजच्या भाषेत तो कार मध्ये आला असेल, तर तो पहिला भेटला येशूंना. This woman must have come in a bullock cart. बाई or बिचारी walking. गरीब तर बैलगाडीत बसून आली असेल, नाही तर चालतच आली असेल. तर जो कार मध्ये आला तो पहिला So भेटला. he came first, she came second. तर हा बाबा पहिला आला, बाई दुसरी आली, Because he had money, she had no money. कारण त्याच्याकडे पैसा होता, हिच्याकडे पैसा नव्हता. If it was today, because one felt that petrol prices are very high and so didn't come by car or आजच्या scooter. काळात म्हणायला गेलं तर असं होईल की एखाद्याने असा विचार केला की पेट्रोल खूप महागलेलं आहे, आपण नको गाडीनं जायला, मग तो चालतच आला आणि एक गाडीत आला, तर गाडीत आलेला अर्थातच पहिला भेटणार. And so Jairus came and he worshipped Jesus तर याईर आला आणि त्याने येशूंची आराधना केली and he cried. आणि रडला. Say, whether you are rich or strong, you need to cry before तुम्ही God. श्रीमंत असा, बळकट असा, खंबीर असा, देवासमोर आलं की डोळे थोडेसे भिजवावे लागतात बेटा, आणि हरकत नाही. Riches should not make your heart hard. धनसंपत्तीनं तुमचं हृदय कडक होता कामा नये. देवाच्या दारी डोळे भिजलेच पाहिजेत, Say. थोडंसं रडू तर आलंच पाहिजे. Because you may be rich in finance but poor in other things. कारण की आपण पैशात श्रीमंत असू कदाचित, गळगंज, पण बाकीच्या गोष्टींमध्ये कदाचित आपण गरीब असू. So Jairus knelt down तर यायराने गुडघे टेकले, and cried, रडला my little daughter is near to death. आणि म्हणाला माझी लहानशी मुलगी मरायला टेकलेली आहे हो. So it's my humble request. तर गुरुदेव माझी नम्र विनंती आहे, Please come home. चला ना घरी Put your hand on my daughter आणि माझ्या मुलीवर हात ठेवा, so that she will be made whole. म्हणजे ती बरी होईल हो. What did Jesus do? येशूनी काय केलं? Did he say, येशू असं म्हणाले का, I have not come for the rich. मी काय श्रीमंतांसाठी आलेलो नाही बरं का, I have come only for the मी poor. फक्त गरिबांसाठी आलोय रे, असं म्हटले का येशू? See, he got up immediately. येशू उठले लगेचच.
Jesus didn't say, oh, see, let your riches now save your येशू daughter. असं नाही म्हणाले कुचकटासारखे की आता तुझा पैसा तुझ्या मुलीला वाचू दे जा. असं कुचकटासारखं No. बोलले नाहीत येशू. Jesus immediately got it. येशू लगेचच उठले. In the meantime, मधल्या वेळेत as Jesus was walking with Jairus, येशू जसे यायराबरोबर चालत निघाले, this poor woman with the issue of blood, ही गरीब बिचारी बाई रक्तस्रावी she also reached in that place. ती पण पोचली And she said, आणि म्हणाली, I will just touch the hem of the garment of मी Jesus. फक्त जाऊन ना येशूंच्या जग्याच्या काठाला स्पर्श करीन हो, बाकी मला काही करायचं नाही. Maybe she must have heard about that infirm man 38 years at Bethsaida. आणि healed कदाचित by तिने Jesus. ऐकलेलं असेल की बैतसैदा तळ्यापाशी तो 38 वर्षाचा पांगळा बाबा होता आणि तो कशा पद्धतीनं बरा झाला हे सगळं तिने ऐकलं असेल. So what is the use of me going to that pool and jumping because I don't know swimming? तर त्या बैतसैदा तळ्यापाशी जाऊन आता त्या पाण्यात उडी वगैरे मारणं मला काय फायद्याचं, कारण मला एक तर पोहता येत नाही. So it is better, Jesus is better now. तर आता येशूच समोर आहेत तर हाच पर्याय मला चांगला आहे असा विचार तिने केला असेल. See? And so she comes there तर ती तिथे आली, and she saw Jesus moving very quickly. तिनं पाहिलं येशू अगदी पटपट 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 चालतायत. सपासप म्हणजे ढेपाळल्यासारखं नाही, जीव असल्यासारखे चालतायत. And so she touches Jesus. तर ती येते, येशूंना स्पर्श करते And Jesus releases his power. आणि येशू त्यांच्यातलं सामर्थ्य सोडतात. See, unless Jesus releases the power, it will not happen. येशूंमधलं सामर्थ्य आहे ना ते, आणि जोवर येशू येशूंमधलं सामर्थ्य सोडत नाहीत ते आपल्यापर्यंत पोहोचायचं नाही. Yeah. And she got healed. आणि ती बरी झाली ना, She was healed. बरी झाली ती जागच्या जागी, ऑन द स्पॉट ज्याला म्हणतात. And Jesus stopped. आणि येशू थांबले. He didn't say, oh, I have to rush to Jairus' house. येशू असं नाही म्हणाले, नाही नाही मला घाईघाईने यायराच्या घरी जायचंय, आधेमध्ये कुणाला काय बोलायला नको आता. No. नाही, He valued that woman. येशूंनी किंमत केली त्या बाईची, Yes. The poor woman. गरीब बाईची किंमत केली येशूंनी आणि थांबले. See? The world does not stop for poor, गरिबांसाठी जग थांबत नसतं बेटा. but my Jesus stopped. गरिबांसाठी कुणाला वेळ या जगात, पण येशूंना आहे. येशू थांबतात गरिबाच्या He हाकेवर. stopped. येशू थांबले Who touched me? आणि येशूंनी विचारलं, कुणी रे स्पर्श केला मला? And she came and cried and आणि said, बाई "I touched आली आणि ती पण रडली. And Jesus said, daughter, go, your faith has made you well, आणि go येशू home, तिला म्हणाले, rejoice. जा मुली घरी जा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं, पूर्ण केलं, घरी जा And आनंदाने. Jairus was here, his heart pumping and यायराचं getting हृदय ते धडधड धडधड worked धडधड up. धडधड की आता कधी सर घरी पोहोचायचे. Come on, forget that poor lady. त्या सोडावं गरीब बाईला, तिचं काय घेऊन बसलाय, माझी एकुलती एक पोरगी बघा. I came first. मी पहिला आलोय, मला जरा पहिला मान द्या. The first shall be last, the last shall be first. पण पहिले शेवटचे होणार, शेवटचे पहिले होणार, असंही एक वचन आहे. And so after sending that lady home in peace, आणि मग त्या रक्तस्रावी स्त्रीला आरोग्य वगैरे मिळालं आणि ती जेव्हा माघारी घरी गेली शांतीनं, Jesus started walking with मग Jairus. येशू यायराबरोबर परत चालायला लागले. And on the way news came, आणि रस्त्यात जाता जाताच त्याच्या घराकडनं बातमी आली your daughter is dead. की यायरा तुझी मुलगी मेली रे बाबा. Oh, Jairus, oh, if Jesus only hadn't stopped आणि for that याईर woman. म्हणाला, ही बाई जर मध्ये आली नसती तर बरं झालं असतं. येशूंनी किती वेळ बरं तिथे मध्ये त्या बाईला दिला. Lord, you have many poor people around. प्रभू, तुमच्या अवतीभोवती खूप गरीब माणसं आहेत, त्यांचं नंतर बघा, माझं पहिलं बघा. I came to you first. मी पहिला आलो ना तुमच्याकडे. Jesus said, Jairus, only believe. येशू म्हणाले, यायरा फक्त विश्वास ठेव, नसते विचार सोड जरा. And then he goes home with him आणि मग येशू यायरा बरोबर यायराच्या घरी जातात and raises up his dead daughter आणि मेलेल्या मुलीला, त्याच्या मेलेल्या मुलीला परत जिवंत करतात and showed to the world आणि जगाला दाखवून देतात that Jesus loves both the great and the की small. येशूंचं दोघांवरती प्रेम आहे. लहान थोर, श्रीमंत गरीब, Rich, दोघांवर. poor, men, women. दोन्हींवर येशूंचं प्रेम आहे. पुरुषांवर आहे, स्त्रियांवर पण आहे, गरिबांवर आहे, धनवानांवर सुद्धा आहे. Jesus said येशू बोलले in Matthew 5:45, मत्थई 5:45, He makes His sun rise on the evil and the good. तो त्याचा सूर्य वाईट आणि चांगल्या दोन्ही पद्धतीच्या लोकांवरती सकाळी उगवायला लावतोच. असं तर होत नाही ना की दुष्ट लोकांवरती आज ना सूर्य उगवलाच नाही, See? असं नाहीये. सूर्य सगळ्यांवर उगवतोय And He sends rain on the just and the आणि unjust. पाऊस सुद्धा तो न्यायी आणि अन्यायी सर्व पद्धतीच्या लोकांवरती पाडतोच. Why does He do that? असं का करतो तो? Lord, we don't do that. प्रभू, आम्ही नाही असं करत. आम्ही तर सगळं लोकांना बघून आणि असं पडताळून त्यांची लायकी असेल तरच आम्ही देतो, नाही तर आम्ही जवळही घेत नाही. Why are you like that? मग प्रभू, तुम्ही का असं करता हो? सगळ्यांनाच देताना देताय. So that His goodness
will make you to repent and अरे come to Him. अशासाठी की देवातलं चांगुलपण बघून तरी तू पस्तावा करावा, पश्चाताप करावा आणि देवाकडे यावं. आणि Bible काय? says His goodness should lead you to repentance. बायबल म्हणतं ना, देवातलं चांगुलपण तुला पश्चातापाकडे घेऊन यायला हवंय. Yet people don't come to God. तरीही लोक देवाकडे येत नाहीत. That's why He will judge them. म्हणून देव त्यांचा न्याय करणार आहे. Psalm 145:9 says, स्तोत्र 145 त्यातलं 9वं वचन म्हणतं, The Lord is good to all, प्रभू सगळ्यांशी चांगला आहे and His tender mercies are over all His works. आणि त्याची कवळी दया त्याच्या सर्व निर्मितीवर आहे, सर्व कामांवर आहे. He created all. त्याने सगळ्यांनाच निर्माण केलं. That's why He's merciful त्याने to all. सगळंच निर्माण केलंय, त्याने सगळ्यांनाच निर्माण केलंय, म्हणून तो सगळ्यांवर दया करतो. Believe that Jesus came into the world for one purpose, and that is to bless you. तर विश्वास ठेवा की येशू ख्रिस्त या जगामध्ये एकाच कारणाने आले आणि ते कारण म्हणजे तुला आशीर्वाद द्यायला येशू या जगात आले. To bless men. माणसांना आशीर्वाद द्यायला येशू या जगात आले. Everyone should be blessed in Him. प्रत्येक जण येशूमध्ये आशीर्वादित झालं पाहिजे म्हणून येशू या जगात आले. When Jesus was here, He always blessed. He never cursed. येशू या भूतलावर असताना येशूंनी नेहमी सर्वांनाच आशीर्वाद दिला. कुणालाही येशूंनी शाप दिलेले नाहीयेत की तुझं वाईट हो. He welcomed the rich, He welcomed the poor. येशूंनी श्रीमंत गरीब सगळ्यांचं स्वागत केलं की या हो, या सगळ्यांचं स्वागत आहे. He said, Come to me, all you labor and are heavy laden, and I will give you rest. येशू म्हणाले, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, सगळ्यांनी मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. That's why Jesus is called the friend of sinners. म्हणून तर येशूंना पाप्यांचा मित्र म्हणतात. He came to seek and save them that were lost. जे हरवलेत त्यांना शोधायला आणि तारायला प्रभू येशू आलेले आहेत. To the weak He instills strength. अशक्तांमध्ये येशू शक्ती घालतात. To the poor He makes them rich. गरिबांना येशू धनवान करतात. Gathers all the poor around. सर्व पद्धतीच्या गरिबांना एकत्र करतात. Gathers all the rich around. सगळ्या धनवानांना सुद्धा एकत्र करतात. Never preferred important people more than the ordinary people. आणि कधी साध्या लोकांपेक्षा जास्त प्राधान्य हे मोठे आहेत म्हणून मोठ्या लोकांना द्यायचं असं त्यांनी केलं नाही. Because His hands made them all. कारण येशूच्या हातांनी सगळ्यांना निर्माण केलेलं आहे. Because He knows He is responsible for all. कारण येशूंना ठाऊक आहे की मी या सगळ्या संपूर्ण मानव जातीसाठी मी जबाबदार आहे. As a father says, I am responsible to all my जसं children. एखादा बाप म्हणतो ना की माझ्या घरातल्या सर्व मुलांची जबाबदारी माझ्यावर आहे, मी त्यांचा बाप आहे, Hey, I am their father. मी बाप आहे त्यांच्या, माझ्या मुलांची जबाबदारी माझ्यावर आहे. From the oldest to the youngest. अगदी थोरापासून लहानापर्यंत सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे, बाप म्हणतो. We were 4 sons of my father. आम्ही 4 मुलगे बर का माझ्या आईला, आई वडिलांना. My daddy used to take us to the shop during Christmas. माझे वडील ना नाताळच्या समयी क्रिसमस आली की आम्हाला दुकानात वगैरे घेऊन जायचे. 1 week before Christmas. 8 दिवस अगोदर, 8 दिवस अगोदर. And then big thaga used to buy. आणि One मोठा color तागाच. cloth shirt. एकच रंगाचा शर्ट सगळ्या 4 मुलांना, एक तागाच काढायला लावायचे. All brown shirt for all 4 of us. दोघांनाही ब्राऊन म्हटलं तर सगळ्यांचे ब्राऊन शर्ट. All beige color pant means all same, one from one cloth. क्रीम कलरची पॅन्ट म्हणजे क्रीम कलरचा एक तागा काढ आणि 4 पॅन्टी होतील एवढं कापड फाड. So all 4 of us we used to be walking with the same तर dress to church. चौघांच्या क्रीम कलरच्या पॅन्टी आणि ब्राऊन कलरचे शर्ट आणि आम्ही चौघे चालायचो. Go 2 to जुळे church. आम्ही आणि एक थोरला आणि एक धाकटा. All going to church for Christmas. सगळे चर्चला जातो क्रिसमसला. Everybody used to look at us and wonder, all same color clothes. सगळे आमच्याकडे बघायचे आणि म्हणजे सगळ्यांचेच एकसारखे पॅन्ट आणि शर्ट आहेत. Because He is the father. कारण ते वडील आहेत ना, बाप असंच करतो सगळ्यांना सेम टू सेम. By His speech, Jesus never was different. येशू त्यांच्या बोलण्यात पण कधी फेरफार करत नसत बर का. By His act, कृतींमध्ये सुद्धा करत नसत. by His glance, by His love, by येशूंची His नजर, mercy. येशूंचं प्रेम, येशूंची दया, येशूंची नजर, येशूंचं कार्य, येशूंचं बोलणं सगळं सगळ्यांशी एक सारखंच असायचं. By His thought. त्यांची विचारधारा माझ्याशी एक बोलून तुमच्याशी वेगळं असं नाही. जे आहे हे असं आहे, मी देव आहे, माझं सगळ्यांवर प्रेम आहे. All that came to Him, He never discarded them. तर जे सगळे येशूंकडे आले त्या कुणालाच येशूंनी हकललं नाही. He said, all who come to me, in no wise will I cast them out. येशू म्हणाले जे सर्वजण माझ्याकडे येतील त्यातल्या कुणालाही मी हाकलून लावणार नाहीये. Unless they don't come to Him. हा, जर लोक येशूंकडे येतच नसतील तर मग गोष्ट वेगळी आहे. Unless they reject Him. हा, लोकांनी जर येशूंना नाकारलं तर मग आणि गोष्ट वेगळी आहे. That's why in Nazareth where He was born, they rejected Him and none was healed. म्हणून तर नाझरेत गाव जे आहे ज्या गावात येशूंचा जन्म झाला त्या नाझरेत गावातल्या लोकांनी येशूंना स्वीकारलंच नाही, मानलंच नाही. म्हणून येशू तिथे कोणाला बरं करू शकलेच नाही. They said, who is He? कारण ते नाझरेतकर म्हटले कोण हा येशू आहे, कोण He हा used to मोठा play लागलेला marbles आहे? with us. हा तर आमच्यावर गोट्या खेळायचा, कोण मोठा लागून गेला.
And so none of them were healed. मग त्या नाझरेत गावातला कोणीच बरा नाही झाला. In his birthplace, none was healed. In his workplace, Capernaum, everybody was healed. त्याच्या जन्म ठिकाणी कोणी बरं नाही झालं, पण त्यांची जी कर्मभूमी होती कफरनहूम गाव, तिथे सगळे बरे झाले. Praise God. जन्मभूमीत कोणी बरं नाही झालं, कर्मभूमीत सगळे बरे झाले. Because they all took him as their savior. कारण त्यांची जी कर्मभूमी होती ना, तिथे सगळ्यांनीच येशूंना तारणारा मानलं. जन्मभूमीत कोणी मानलंच नाही. To bless he came. आशीर्वाद द्यायलाच ते आले हो. To bless, to heal he came. आरोग्य द्यायला तर येशू आले. To bless men he labored. माणसांना आशीर्वादित करायला येशूंनी काम केलं. To bless men he gave away everything. माणसांना आशीर्वादित करायलाच तर येशूंनी सर्वस्व त्यागलं ना. Bible says he was rich became poor that we may become बायबल rich. म्हणतं जो धनवान होता तो गरीब झाला अशासाठी की आपण धनवान व्हावे. Blessed till the very end. अगदी अखेरीपर्यंत आशीर्वादित. He had no own home of his. येशूंना काही स्वतःचं घर नव्हतं. He said, birds of the air have nests. येशू म्हणाले आकाशातल्या पक्ष्यांना राहायला घरटी आहेत, Wolves have holes. खुकडांना बिळ आहेत, Foxes have holes. खोकडांना बिळ आहेत. I don't have a place. मला डोकं टेकायला जागा नाही रे But स्वतः. as long as my people have a place, praise जोवर God. माझ्या लोकांना घर आहेत तोवर देवाला धन्यवाद येशू म्हणाले. To नाही, bless पण सर, people तुम्हाला he घरं आहेत. died. नाही तर नाही, माझ्या लोकांना घर आहेत ना, लोकांना Yes. आशीर्वादित करायलाच येशू मेलेले आहेत. To bless people he rose again. लोकांना आशीर्वादित करायला ते मेलेल्यातनं परत जिवंत झालेले आहेत. To bless people again he stayed back. आणि लोकांनाच आशीर्वादित ठेवायला पुनरुत्थित होऊन आपल्या बरोबर ते आजही राहत आहेत. काय गरज होती येशूंना हे सगळं करायची? प्रेम आहे त्यांचं आपल्यावर To म्हणून. bless God today is here to bless you. आज देव इथे कशाला आलाय? तुम्हाला आशीर्वादित करायला आलाय. आणि काय? The poor leper he healed. गरीब कुष्ठरोग्याला त्याने आरोग्य दिलं. The rich Jairus' daughter he raised her to life. श्रीमंत याराच्या एकुलत्या एक मुलीला, मेलेल्या मुलीला येशूंनी परत जिवंत केलं. Forgave the sinful woman पापी स्त्रीला क्षमा केली. where people were ready to stone her. तिथं लोक तर तिला अगदी दगडमार करून ठार मारायला तयारच होती. Jesus said, which of you had not sinned? Come on, cast the first stone. येशू म्हणाले तुमच्यामध्ये कोण असा आहे रे की ज्यांनी कधी पाप केलेलं नाहीये? त्यांनी पहिला दगड घ्यायचा आणि मारायचा. They all went away. सगळे गुपचूप घरी गेले. कारण सगळ्यांनाच माहिती होतं, आपापलं प्रत्येकाला माहिती असतं की आपले पण हिशोब काय आहेत. He saw little children, carried them in his arms लहान मुलांना येशूंनी पाहिलं, स्वतःच्या हातावर घेतलं, उचललं and blessed them. आणि आशीर्वादित केलं. Bible says in Psalm 72 verse 12, बायबल स्तोत्र 72 आणि त्यातल्या 12व्या वचनात म्हणतं, his name shall endure forever त्याचं नाव कायम टिकून राहील and men shall be blessed in him आणि त्याच्यामध्ये माणसं आशीर्वादित होतील and all nations shall call him blessed. आणि सर्व देश त्याला आशीर्वादित म्हणतील. Praise God. देवाला धन्यवाद. Men shall be blessed in him. माणसं त्याच्यात आशीर्वादित होतील. People shall be blessed in him. लोक त्याच्यात आशीर्वादित होतील. Don't look for blessings outside Jesus. आशीर्वाद हवेत ना, येशून व्यतिरिक्त आशीर्वादांसाठी कुठेही आणि कुणाकडेही बघू नका. It may come, it may not come. कुणाकडे आणि कुठेच आशीर्वादांसाठी पाहिलं तर ते आशीर्वाद कदाचित येतील किंवा येणारही नाही. Even if it comes, it may not last. आणि आले जरी तरी ते टिकणारे आशीर्वाद नसतील. तर टिकणाऱ्या आशीर्वादांसाठी अनंत काळच्या येशूंकडे नजर लावून जगा. One rich man in a car came to me and said, एक श्रीमंत माणूस त्याच्या गाडीत माझ्याकडे आला. Pastor, म्हणाला, पास्टर, I have everything. माझ्याकडे सगळं आहे, But one thing has destroyed my confidence. पण एका गोष्टीमुळे माझा विश्वासच खलास झाला. My small son is suffering from fits. माझ्या लहान मुलाला सारख्या फिट येतात. I tried all the remedies. म्हणजे मी सगळे प्रयत्न केले, Nothing is working on him. पण काही होईना, माझं पोरगं बरं होईना. I suffer greatly, Pastor. खूप त्रास होतो पास्टर I मला. cannot see him suffer मला so नाही ना much. बघवत माझ्या मुलाला एवढं त्रासात. So I said, bring that boy, I will pray for him in म्हटलं Jesus' तुमच्या name. मुलाला घेऊन या, मी प्रार्थना करीन त्यासाठी येशूच्या नावात. I prayed for that small fellow. केली मी प्रार्थना त्या लहान मुलासाठी येशूच्या नावात. Jesus healed him. येशूनी त्याला बरंही Completely, केलं, पूर्ण बरा झाला, completely delivered. पूर्ण सुटका मिळाली त्याला. He fell down, he was not getting up. खाली पडला आणि उठेच ना तो But मुलगा. after some time he got up. काही वेळानंतर मुलगा उठला. His look changed. त्याचं म्हणजे त्याचा हावभाव, चेहरा सगळं His बदललं, talk changed. बोलणं बदललं. The बदलला father म्हणजे. was very joyful. आणि वडील खूप आनंदी झाले. Father said, I have never seen his face like this before. वडील म्हणाले, माझ्या मुलाचा चेहरा मी कधीच असा पाहिला नव्हता अगोदर, चांगला, छान, प्रसन्न. And on the same day, त्याच दिवशी in the same meeting, त्याच मीटिंग मध्ये a lady with no slippers came on. एक बाई आली होती, म्हणजे अगदी For the अनवाणी, meeting. पायाला चप्पल पण नव्हती तिच्या, अनवाणी सभेला आली. She had tumor in her stomach. तिच्या पोटात ट्युमरची गाठ होती. Poor lady. गरीब, म्हणजे अनवाणी, म्हणजे कल्पना करा की ती बाई किती गरीब असेल. After prayer, प्रार्थना झाल्यावर she came running on the stage without slippers. ती धावत आली स्टेजवर, अनवाणी तशीच. And she said,
Jesus healed me, आणि I'm म्हणाली मला येशूंनी बरं केलं, मी बरी झाले. म्हणजे आली ही 2 उदाहरणं आपल्या I समोर. mean, nobody will see her. कोणीच तिच्याकडे बघणार सुद्धा नाही, एवढी गरीब. But Jesus sees. पण येशूंनी पाहिलं ना, येशू बघतात. What will you say for such things? काय म्हणणार आहात, काय म्हणणं आहे तुमचं अशा सगळ्या गोष्टींवर, काय म्हणणार आपण या गोष्टींवर? तो देवच असावा. For us it is a shock, for God it is common thing. आपल्यासाठी धक्के बसतात आपल्याला असं सगळं ऐकून, पण देवाला हे कॉमन आहे. The Lord is the maker of them all. देवच सगळ्यांचा निर्माण करताय, देवाला सगळे सारखे. God cares for the smallest thing in His creation. आणि देवाला तर त्याच्या निर्मितीतल्या अगदी लहानातल्या लहान गोष्टीची आणि माणसाची पण काळजी आहे. Is there proof around us? बरं, आपल्या अवतीभोवती याचा काही पुरावा आहे का? Yes. आहे ना. God who feeds the elephants is the same God who feeds the ant. जंगलातल्या हत्तीला जो देव खायला घालतो, तो जमिनीवरती रांगणाऱ्या मुंगीलाही खायला घालतो की नाही? आपल्याला दिसत नाही, पण आपल्याला दिसत नाही म्हणून तसं नसतं, असं नसतं ना. He is the same God who feeds the huge whales in the sea. तो तोच आहे ना की जो समुद्रातल्या मोठ्या मोठ्या माशांना खायला घालतो, He who feeds the worms, किड्यांना, आळ्यांना खायला घालतो, the cockroaches. झुरळांना खायला घालतो, ज्यांना आपण मारतो. We always keep hit at home to kill it. आपण झुरळांना मारतो, आपण हिट स्प्रे ठेवतो घरात. ज्या झुरळांना आपण मारतो त्यांनाही खायला घालतो कोण? देव. God, He feeds them all. त्यांना काय, सगळ्यांना देव खायला घालतो, Smallest to the greatest. अगदी लहानापासून थोरापर्यंत. जीवधारी आहे ना, मग पुरवा. Forget about life. बाकी जीवन विसरा. Even the lilies of the field, He colors them. गवतातल्या फुलांना, म्हणजे काँग्रेस गवतात आलेल्या फुलांना सुद्धा देव किती सुंदर रंगवतो. And those flowers are there today, evening they are dried आणि up. त्या फुलांचं काय सांगायचंय? आज आहेत, उद्या नाही आहेत ती फुलं, तरी त्यांना इतका सुंदर रंग देव देतो. We won't waste so much money on things which will perish by evening. एका दिवसामध्ये ज्या गोष्टींचा नाश होणार आहे, त्या गोष्टींवरती आपण नाही बाबा एवढा पैसा वाया घालवत, की नाही? You will not buy a pant which you wear now and evening it will tear. जी पॅन्ट आपण आत्ता घालणार आहे आणि ती संध्याकाळी फाटणार आहे, अशा पॅन्टीवरती आपण काय म्हणू? मी पैसाच लावणार नाही अशा पॅन्टीवर, Isn't it? हे की नाही? आपली डोकी भारी असतात. It should last for 2 years. नाही, एक पॅन्ट घेतली आज म्हणजे 2 वर्ष तरी चालली पाहिजे हो, असा आपला हिशोब असतो. But see God, पण देव बघा, morning it flourishes, evening it is gone, yet God सकाळी colors it. उमललेलं फुल संध्याकाळी कोमेजणार आहे, तरी त्या फुलाला मस्त रंग देतो देव. Praise God. आमेन. Has He neglected anything? सांगा ना मला, देवाने कधी कुठल्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलंय? Oh, prices have gone high. हा, महागाई खूप झाली. Does He say, oh, prices have gone high, I will not paint any more red roses now? मग देव असं म्हणतो का, महागाई एवढी झालेली आहे, मी आता गुलाबांना लाल रंग मी आता देणार नाही, महाग झाला. Petrol prices have gone high. पेट्रोल पण खूप महागलं हो, Color also has gone high. आणि त्यामुळे रंगही महागले. तर मी नाही आता गुलाबांना लाल रंग देणार. See the sky. आकाश बघा ना कधीतरी, He paints it with blue. सुंदर निळा रंग, And it is so huge. आणि किती मोठं विशाल आकाश आहे ते. आत्ताच्या प्रदूषण कमी असलेल्या अवस्थेत तर अजून छान दिसतंय. He is not only not a respecter of persons, but not a respecter of things also. तो कशातच तो भेदभाव करत नाही, लोकांमध्येही नाही, गोष्टींमध्येही नाही. How many wars have been waged on this earth किती युद्ध या जगामध्ये आजपर्यंत झाली. for religion's sake? धर्माच्या नावावरती कितीतरी युद्ध झाली हो. Just because one does not look like the other, talk like the other, walk like the other, does not believe like the other. की हे ह्यांच्यासारखे दिसत नाही, ते त्यांच्यासारखं वागत नाही, ह्यांच्यासारखा विश्वास नाही, ह्यांची त्यांच्यासारखी श्रद्धा नाही, ह्याच्यापायी कितीतरी युद्ध आणि भांडणं या जगात होतात. But look at God. पण देव बघा, He loves all, देवाचं सगळ्यांवर प्रेम, provides for the strong, provides for the weak. बलवानांना पुरवतो, अशक्तांना पण देतो. He provides for the crow that croaks. अरे काळ्या कावकाव करणाऱ्या कावळ्यालाही खायला घालतो तो, जो आपल्याला तर अजिबात आवडत नाही. काळा कावकाव करणारा कावळा, He who feeds the lions is the one who feeds the crow. सिंहांना जो खायला घालतो तोच त्या काळ्या कावळ्याला पण खायला घालतो. असं नाही म्हणत की काळ्या कावळ्या तू मर. Bible says in 1 Kings 20th chapter verse 28. एक राजे 20वा अध्याय आणि त्यातल्या 28व्या वचनात बायबल म्हणतं, The Lord is God of the hills and God of the valleys also. परमेश्वर टेकड्यांचा परमेश्वर आहे, तर दऱ्याखोऱ्यांचाही देव आहे. So what will you do now? मग आता काय करायचं ठरवलंय तुम्ही? If you worship God, तुम्ही जर देवाची आराधना केली, if you have reverential fear for God, मानास्पद भय जर तुम्ही देवाचं ठेवलं, He will bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करेल.
How to fear God, Pastor? देवाचं भय कसं बाळगायचं पास्टर? By submitting to Him, देवा आधीन येऊन आणि काय obeying Him, तुझं शरण आलो मी आता असं गात गात यायचं आणि त्याचं आज्ञापालन करायचं. doing what Jesus asks you to do. येशू आपल्याला जे काही करायला सांगतात ते करायचं. When the devil throws worry on you, सैतान जेव्हा तुमच्यावर काळज्या फेकेल don't believe on him. त्याला सैतानावर विश्वास ठेवायचा नाही. Just go on your knees. केवळ आपले गुडघे टेकायचे Say, Lord, आणि म्हणायचं प्रभू I'm trusting on मी you. तुझ्यावर विश्वास ठेवत आहे. The people are respecter of persons, लोक मात्र भेदभाव करतात, पक्षपात करतात, but you are not. पण तू कधीच भेदभाव करत नाहीस. So I cast all my cares upon माझ्या you. सगळ्या काळज्या मी तुझ्या पायी टाकत आहे. Share him your worries. आणि आपल्या ज्या काही काळज्या आहेत ना त्या येशूनं सांगा. That is living in the fear of God. येशूंशी गप्पा मारा. त्याला म्हणतात देवाच्या भयात जगणं. Pray every day. रोज प्रार्थना करा. Read this Bible every हे day. बायबल आहे ना, हे रोज वाचायचं. And he will give you heavenly help to fight your battles. आणि स्वर्गीय मदत देईल तो तुम्हाला तुमची युद्ध लढायला. You just stand still and see the तुम्ही salvation of फक्त God. शांत उभे राहा आणि देव देतो ते तारण पहा. Don't worry. काळजी करू नका. Your sins have been washed by the blood of Jesus. तुमची पाप येशूंच्या रक्तात धुतलेली आहेत. Whether you are rich or poor, तुम्ही श्रीमंत असा, गरीब असा, strong or weak, बलवान असा, अशक्त असा, he has washed your sins away. सगळ्यांचं पाप त्याने त्याच्या रक्तात धुतलंय. Boldly walk on this earth. तर धाडसानं या जगात चाला. Let people reject you. लोकांनी जरी तुम्हाला नाकारलं, भले नाकारलं, Remember, Jesus has not rejected you. हे लक्षात ठेवा की येशूंनी मला नाकारलेलं नाहीये. If you come to him, तुम्ही जर येशूंकडे आलात, he will never reject you. येशू तुम्हाला कधीच नाकारणार He नाही. will always be with you. कधीच नाही. येशू नेहमी तुमच्या बरोबर राहतील. Praise God. देवाला धन्यवाद. Now is your time. तर आत्ताची वेळ तुमचीच वेळ आहे. Just look to God देवाकडे केवळ पहा, and be happy. आनंदी राहा. Don't be disturbed about anything. कुठल्या गोष्टीविषयी डिस्टर्ब होऊ नका, उदास होऊ नका, आनंदी राहा. Don't allow events to disturb you. आणि या ज्या काही घटना घडतायत आपल्या अवतीभोवती त्यामुळे तुम्ही विचलित होऊ नका. It may be a disturbing thing. विचलित करायसारख्या गोष्टी असतील सगळ्या सध्याला घडणाऱ्या, Don't accept it. पण आपण त्या स्वीकारायच्या नाहीत आणि आपण डिस्टर्ब व्हायचं नाही. Don't be anxious आपण कशाची चिंता करायची नाही. because it will trouble your body. कारण हे सगळं जर आपण करायला गेलो, टेन्शन घेतलं तर त्यामुळे आपल्याला शारीरिक त्रास होणार, It will bring sickness on you आजार पाजार येणार and you have to spend more money on the doctors आणि मग डॉक्टरांवरती जास्त पैसा आपल्याला खर्च करावा लागणार. when you are yourself struggling for that finance. जेव्हा त्या पैशासाठी सध्याला आपले एवढे संघर्ष चाललेले आहेत. Man takes stress for finance मनुष्य काय करतो, पैशासाठी टेन्शन घेतो and then he spends more money on the doctors for that आणि stress. ते टेन्शन घेऊन आजार पाजार होतात आणि डॉक्टरांवरती तोच पैसा जास्त खर्चावा लागतो. एक तर टंचाईच त्या पैशाची सध्याला आहे. Say, and because of that money he spends on the doctors, he gets another stress. आणि मग डॉक्टरांवरती तो सगळा पैसा खर्च झाल्यामुळे त्याला अजून टेन्शन येतं. Can you imagine how it's a vicious म्हणजे circle? कल्पना करा हे सगळं चक्र कसं आहे. Don't take stress. तर टेन्शन घ्यायचंच नाही. Just look to Jesus. केवळ येशूंकडे बघायचं. Let him take care. की तार माहित मार माझी नैया तू पार लाव. Are you ready? तयार आहात? Then close your eyes तर चला डोळे बंद करा and be serious with God. आणि देवाला जरा गांभीर्याने घ्या. Say, my God, म्हणा माझ्या देवा I come to you मी तुझ्याकडे येत आहे in the name of Jesus. येशूंच्या नावात. I didn't know मला माहित नव्हतं that you are beyond religion, beyond culture, beyond status. की तू धर्मापलीकडचा आहेस, तू स्टेटस पलीकडचा आहे, जाती पलीकडचा आहेस. मला माहित नव्हतं. I come with a open heart. मी उघडं हृदय घेऊन तुझ्याकडे येत आहे. You have created me, तूच मला निर्माण केलंस, so I belong to you. तर मी तुझ्याच मालकीचा आहे. Please forgive me कृपया मला क्षमा कर of all my sins माझ्या सर्व पापांची. that I have committed. जी सगळी पापं मी केली त्यांची मला क्षमा कर. Cleanse me, मला साफ कर. wash me by the मला blood of धू Jesus, येशूंच्या रक्तात and make me totally clean. आणि मला अगदी संपूर्ण पवित्र कर. Come into my heart माझ्या हृदयात ये. and change my माझं heart. जीवन बदल, माझं हृदय बदल, Change my life. माझं जीवन बदल. Master, दे बाप्पा, I'm in a terrible mess. माझी परिस्थिती फार बिकट आहे. Things are not working as they ought. गोष्टी पाहिजे तशा होतच नाहीयेत. But my eyes are पण upon you. माझे डोळे मात्र तुझ्यावर आहेत. I'm not going to see what is happening around me. मी हे बघणार नाहीये की माझ्या अवतीभोवती काय घडतंय. I'm trusting on you, Lord, from तुझ्यावर today. विश्वास ठेवलाय प्रभू आजपासून. You bless me. तू मला आशीर्वाद दे. You deliver तू me. मला सुटका दे. You heal me. तू मला You आरोग्य bless दे. me. तू मला आशीर्वाद दे. As you're saying it, जसं तुम्ही हे बोलत आहात
The power of Jesus is coming. तसं येशूंचं सामर्थ्य येत आहे. Jesus himself is visiting you. येशू स्वतः तुम्हाला भेटतायत. He is visiting you in your homes. तुमच्या घरी तुम्हाला भेटायला येत आहे. He is there. His presence is there. येशूंचा सहवास आता तुमच्या घरात उतरलाय बरं का. Wherever and whenever your faith increases in Him, जेव्हा केव्हा जिथे कुठे तुमचा येशूंवरचा विश्वास वाढतो, His presence comes more mightily. तिथं तिथं त्या ठिकाणी येशूंचा सहवास महान रीतीने उतरतो. Right now He is there. आता या वेळेला तुमच्या सोबत येशू आहेत. He is blessing you. तुम्हाला आशीर्वाद देत आहे. Lord, touch those who need healing. प्रभू ज्या लोकांना आरोग्याची गरज आहे त्यांना स्पर्श कर. Heal them all in Jesus' name. सर्वांना आरोग्य दे येशूच्या नावात. Whatever they are going through, आणि ज्या कुठल्या परिस्थितीतून ही माणसं जात Heal आहेत them. त्यांना आरोग्य दे. with all kinds of diseases they are suffering, सर्व Lord, पद्धतीचे जे काही आजार त्यांना होत आहेत you heal them त्या right now in सगळ्यातून Jesus' त्यांना name. आताच्या आता तू आरोग्य दे. See, the Lord is touching you. पहा प्रभू तुम्हाला स्पर्श करतायत. Keep on telling Him, प्रभूंना सांगत राहा, येशूंशी बोलत राहा heal me, Lord. की म्हणा मला बरं कर प्रभू, Let that heart be healed, Lord. माझं हृदय बरं होऊ दे दे बाप्पा, Lord, let that stone in the kidney vanish, Lord. किडनीतले खडे निघून जाऊ दे दे बाप्पा, All that stomach pain vanish in Jesus' पोटातल्या name. सगळ्या वेदना निघून जाऊ देत येशूंच्या नावात. All the demonic forces that are attacking my people, I bind you in त्या Jesus' सगळ्या name. सैतानी शक्त्या माझ्या लोकांवर हल्ला करतायत त्या येशूच्या नावात मी बांधतो. Bless them financially त्यांना आर्थिक आशीर्वाद दे and materially. आणि भौतिक सुद्धा. Promote them. त्यांना बढती दे. Those who need a job, give them a ज्यांना job. नोकऱ्यांची गरज आहे त्यांना नोकऱ्या दे. Those who need a house, give them a house. ज्यांना घरं हवी आहेत त्यांना घरं दे. Prosper them, Lord. समृद्ध कर सर्वांना. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. In Jesus' name I येशूच्या नावात मी मागतो. आमेन. Amen and amen. Praise God. देवाला धन्यवाद. So don't worry about anything. तर काळजी करू नका कशाची. God is in control of your life. देवाने ताबा घेतलाय तुमच्या जीवनाचा. Just trust on Him. फक्त देवावरती विश्वास ठेवा. Let nothing of the things that are happening around have an effect on जे your काय mind. आपल्या अवतीभोवती होत आहे त्या कशाचाही परिणाम किंवा गैरपरिणाम आपल्यावर होऊ देऊ नका. Some of the negative things, stop listening. काही नकारात्मक गोष्टी ऐकणं सोडून द्या. Yes. Negative things are being spoken all around. नकारात्मक गोष्टी सगळीकडे बोलल्या जात आहेत. Don't entertain it much. त्यांना थाराच देऊ नका ना आपल्या डोक्यात. Just trust in God. केवळ देवावर विश्वास ठेवून जगा. God will make all things beautiful. देव सर्व काही सुंदर करेल. Amen. आमेन. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो.